आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलनेस अँड सराफ हडपसर पुणे। धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील एका युवा चाहत्यानं बॉलिवूड सिनेस्टार अजय देवगण यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग शहरात पाणपोई सुरू केली आहे। शहरात बाहेर गावाहून येणारे व्यापारी आणि प्रवासी नागरिकांसाठी मोफत थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे। नळदुर्ग येथील युवा चाहते शंकर वाघमारे हे गेल्या 23 वर्षांपासून बॉलिवूड सिनेस्टार अजय देवगण यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करीत असतात। गेल्या वर्षी सिनेस्टार अभिनेता अजय देवगण यांनी मुंबई येथील जुही बंगल्यावर वाघमारे यांना विशेष निमंत्रित करून आयोजित एका कार्यक्रमात त्यांचा सन्मान केला। बॉलिवूड सिनेस्टार अभिनेता अजय देवगण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग येथील शंकर वाघमारे या युवा चाहत्यानं ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची तहान भागावी या उद्देशाने नळदुर्ग शहरात पाणपोई सुरू केली आहे। या पाणपोईचा शुभारंभ शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके आणि ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमास नवल जाधव, बलदेवसिंग ठाकूर, भाजपचे माजी नळदुर्ग शहराध्यक्ष पद्माकर घोडके, प्राध्यापक दीपक जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती। शंकर वाघमारे या युवा चाहत्यास बॉलिवूड सिनेस्टार अभिनेता अजय देवगण यांनी नुकताच नववर्षाची दिनदर्शिका भेट दिली आहे। या प्रसंगी आमचे नळदुर्ग धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांच्याशी बातचीत करताना शंकर वाघमारे म्हणाले की बॉलिवूड सिनेस्टार अभिनेता अजय देवगण यांना 22 वर्षांनंतर भेटण्याचा योग मिळाला, याचा मला खूप मोठा आनंद झाला। अजय देवगण यांचा पहिला चित्रपट फूल और कांटे हा चित्रपट पाहिलं। चित्रपट पाहिल्यानंतर मी त्यांचा फॅन बनलोय। गेली 23 वर्ष अजय देवगण यांचा वाढदिवस मी साजरा करतोय। या निमित्त कोरोना काळात गरीब गरजू कुटुंबियांना अन्नदान, अनाथ आणि मुकबधीर शालेय विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप यांसह विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती बोलताना दिली आहे। बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांच्या अनेक चित्रपट लॉन्चिंग कार्यक्रमास मुंबई येथे शंकर वाघमारे यांना निमंत्रण दिलं होतं। त्या चित्रपट लॉन्चिंग कार्यक्रमास शंकर वाघमारे यांनी हजेरी देखील लावली होती। नळदुर्ग शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणपोई सुरू केल्यानं बाहेर गावाहून आलेल्या प्रवासी नागरिकांनी आपली तहान भागवीत असल्यानं सर्वसामान्य नागरिकातून समाधान मानलं जात आहे। अजय देवगण सरांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग शहरामध्ये शास्त्री चौक येथे पाणपोई उपक्रम राबवतो। गेल्या 23 वर्षापासून या नळदुर्ग शहरामध्ये पाणपोई राबवतो आणि मुकबधीर शाळेमध्ये दरवर्षी वाढदिवसानिमित्त खाऊ फळं वाटप करत असतो। जेणेकरून तुम्ही किती वर्षापासून हा उपक्रम राबवत होते? मी गेल्या 23 वर्षापासून हे उपक्रम राबवतो पाणपोईचा। असा कुठला चित्रपट पाहिला होता की तुम्ही अजय देवगण यांचा फॅन बनलेला आहे की चाहते बनलेले आहेत? ज्यावेळेस 1991 मध्ये अजय सरांची पहिली फिल्म रिलीज झाली फूल और कांटे, तो पिक्चर मी पाहिला। जे पिक्चर पाहिला त्यामध्ये ॲक्शन, त्यांची स्टाईल, त्यांची गाडीवरची स्टाईल, ते पिक्चर फिल्म बघून मला खूप आनंद वाटला। त्यांची स्टाईल ती बघतच गेलो ते पिक्चर, असं वाटलं की ती स्टाईल त्या दिवशीपासून मला अजय सर खूप खूप आवडतात। मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे। अजय देवगण कार्यालयाकडून काय आपल्याला गिफ्ट वगैरे काय सरप्राईज काय मिळाली? अजय सरांचा वाढदिवस 2 एप्रिलला असतो। 1 एप्रिलला मला मुंबईहून एडीएफ फिल्म सिटी त्यांच्या कार्यालयामधून मला 9 वर्षाचं कॅलेंडर, मला टेबल कॅलेंडर मला त्यांच्याकडून भेट मिळाली। आणि अजय देवगण जे संपूर्ण टीम आहे अजय देवगण सरांची, त्या टीमचा मी संपूर्णपणे मी आभारी आहे त्यांच्या टीमची। अजय देवगण सरांची कधी प्रत्यक्षात आपली भेट झाली का? अजय सरांची माझी ज्यावेळेस दृश्यम 2 फिल्म ट्रेलर होता त्यांचा 2023ला, त्यांच्या पीव्हीआर बंगल्यावर मला त्यांची पहिली भेट झाली 22 वर्षानंतर। 22 वर्षानंतर पहिली भेट झाली, त्यावेळेस तुम्हाला कसा आनंद काय वाटला? ज्यावेळेस मी अजय सरांना पहिल्या वेळेस बघितलो, त्यांना खरं वाटत नव्हतं की अजय सर आहेत का कुणी आहेत। त्यांना बघून मला खूप आनंद झाला। जे मी 22 वर्ष जे पाणपोईचं कार्य केलं, माझ्या कष्टाचं फळ मला 22 वर्षांत मिळालं अजय सरांना भेटल्यानंतर। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड, नळदुर्ग, धाराशिव। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।